तसंच सहकार्य दाखवणाऱ्या काल्पनिक वक्नेत्याला हीच आपल्यासमोर नम्रतेची विनंती ठेवून आम्ही आमच्या काल्पनिक वक्नेत्याला सुरुवात करत आहोत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. छत्रपती
महाराष्ट्राच्या शूरवीरानो तुम्हाला पहिला ओघ्या घ्या मानाचा मुजरा ओघ्या घ्या मानाचा मुजरा महाराष्ट्राच्या शूरवीरानो महाराष्ट्राच्या शूरवीरानो तुम्हाला पहिला ओघ्या घ्या मानाचा मुजरा ओघ्या घ्या मानाचा मुजरा नमस्कार मंडळी. राम राम मंडळी. राम राम नमस्कार. आपली ओळख तर नाही. होय, सांग जरा पहिला. माझं नाव नाड्या वाट लावे. माझं अरे आग लावे. आग लावे. आग लावे. आग लावे. तू आग लावलीस. झाली सुरुवात. अरे नार्या, पारा उसळ ठेवला पाहिजे ना. एक झाड. हे, वाजा पाहिजे. हॅलो. अरे अरे अरे. अरे अरे अरे. पण तुमच्यासाठी एक गाणं. सूर ऐकून ये माझे साजने येते भानावर. सूर ऐकून ये माझे साजने येते भानावर. जीव जळला माझा या लाडक्या प्रियसीवर. 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 तुला ऐकून ये माझे
सांगू काय सांगतोय अरे तो वरता तू केला कोण काल काल मला भेटला कुठे भेटला तर म्हणतोस मला संकेत भेटला कोण संकेत भेटला तू म्हटलं का आदळाचा संकेत असेल आदवडी संकेत मग मग आला मला काय मी घ्यायला कुठला संकेत भेटला तो अरे अरे मला माहित मला संकेत आलं हो मग. त्याला शिजलेलं काय द्यायचं पावट त्याला शिजलेलं पावट पाहिजे अरे शिजलेलं पाहिजे अरे शिस्त म्हणताय, शिस्त. होय. अरे काय म्हणत आहात? राज दरबारी, राज दरबारी, या राजमहाली, या राजमहाली शिस्त आहे नाही. या राज दरबारी फक्त पावटा शिस्त. अरे काय म्हणत आहे? फक्त पावटा शिस्त नाही. मला लागतोय काय म्हणत आहे? काय म्हणत आहे? मलाच काय म्हणताय? अरे ते शिस्त शिस्त शिकवत आहे शिस्त शिकवताय? हो याला जरा शिजवा जरा. अरे काय झालं हा? राज दरबारी. अरे काय शिस्त आहे की नाही? होय. शिस्त आहे ना शिस्त. बोला की पुढे. अरे काय म्हणत आहे मी? काय म्हणताय? अरे शिस्त म्हणजे प्रणाम करण्याची काही पद्धत आहे की नाही? प्रणाम होय. प्रणाम बरोबर. हा कसला प्रणाम? अरे राज दरबारी आल्यानंतर राजा महाराजांना प्रणाम करायची शिस्त. ए हऱ्या मग दाखवतो हा काय दाखवतोय? महाराजांच्या करणी कवकाच्या ओरडी असो चौथाच्या वरती असो आणि त्याला येऊन मी आग लावू. गोवा झाले त्याच्या पण त्याची घालून महाराजांच्या चरणी, महाराजांच्या चरणी, महाराजांच्या चरणी, महाराजांच्या चरणी. अरे मेरा सणा अरे मेरा हा काय प्रकार? अरे हा कुठला आणि हा कुठला? काय म्हणत आहात? दुष्काळ पडला दुष्काळ काय चाललं आहे? अरे हा काय प्रकार? दुष्काळ पडला महाराजांच्या चरणी, महाराजांच्या चरणी मारण्याचं थोडं प्रमाण असो. महाराजांची पद्धत कशी असावी? महाराजांची चरणी प्रणाम असो, आशीर्वाद असो. प्रणाम महाराजांच्या चरणी महाराजांच्या चरणी परपरीत असो महाराजांच्या चरणी परपरीत असो. तू काय म्हणालास? पावट्याचा वांगावर परपरी पावता उघडत लागला आता उघडत महाराजांच्या चरणी
आई धावड्या पोट टी-शर्ट वर झाली ती शर्ट वर झालं प्रमाण असो प्रमाण प्रणाम प्रमाण प्रणाम असो आशीर्वाद असो या आपल्या राज्याचं महाराज कसं काय चाललेलं आहे एक नंबर ठीक आहे आम्ही या राजदरबार येण्याबद्दल कोणाची स्वारी तर झाली नाही ना हत्तीची स्वारी होणार होती हो पण रस्ता लय खराब आहे काय म्हणत आहेस जाणार आहे ए राज ए राज ये विज्ञानचा काहीतरी आहे प्रोजेक्ट हा गेला तुम्हाला कॉल करेल अरे काय म्हणत आहेस अरे कसं बसेल त्याच्यावर मी काय बोलत नाही अरे आम्ही बोलतो पण अरे आम्ही बोलतो आम्ही काय बोललोय आम्ही बोलतो आणि लोकांना खूपतो आम्ही बोलतो आणि लोकांना काय झालं बरोबर ना उद्या खूप काय आम्ही बोलतो आणि लोकांना कोण येतात या चतुर्सिंग प्रधान जिना करीत करा मात्र झालं काय चतुर आहे हा चतुर काय म्हणत आहेस? अरे जरा चतुर कशी म्हणतात? काय म्हणतात? हा चतुर याच्या एवढ्या टेना झाल्या कोण येतात करीत करा म्हणजे या चतुर्सिंग प्रधानाला आमंत्रित करा याला आता पण पोलीस लावायचा वाजलं किती काय म्हणतात? विद्यार्थी तिकडं त्या पद्धतीने कामं करा हे तोच करावे हा हा या हा गेला बघा सोबत तू करतो तिथं तू अरे अरे हा पारा हुशार ठेवला पाहिजे हो हो पारा हुशार कसं चालेल राज्यपाल की महाराज समाधान वाटते त्या राज्याची प्रजा सुखी तर आम्ही सुखी हेच देऊन आम्ही आता हे राजकारण सांभाळ परंतु होय त्या राज्यामध्ये असं तो लालपती राष्ट्रक कोणत्या काही प्रधान पाहिजे कोण आहे तिकडे कारण त्यांनी प्रणाम असो आशीर्वाद असो राजसेवक पारा कसा चाललाय आम्ही तुम्हाला स्वार्थ नाही झाली ठीक आहे कोणी येतं आम्हाला काही झालं येतो होत आम्ही
काय नाही बरा नाही हॅलो अरे काय तुला सांगू अरे खाली मोकावर गेलो तू मोकावर काय केलं झोका जाऊन अरे काय ना चाला नाही गेलो होतो चांगला आशीर्वाद असो. महाराजांच्या चरणी सतस्य प्रणाम असो आशीर्वाद असो प्रधानजी. राजसेवक आपल्या महाराजांची तब्येत अतिशय बिघडलेली आहे तर असं माझं मत आहे की राजकुमार सुरसेन यांना आपण राजदरबारी हजर करा त्यांना म्हणा महाराजांचा आपल्यासाठी बुलावा आलेला आहे बुलावा आलेला सांग ए झाले नाव असो आशीर्वाद असो सुरसेन. महाराज आम्हाला की किंवा कारण अरे सुरसेन आता माझी सिद्धी दिवस झाले केसर महाराज तुला सांगायचंय मग महाराज, असं काय झालं म्हणजे जे सत्य आहे तेच मी तुला सांगत आहे मग. प्रधानजी हे काय केलं आहे मी होय सुरसेन अरे महाराजांची तब्येत फार बिघडलेली आहे त्यांना आता तर विश्रांतीची गरज आहे तर महाराजांचा समज आहे या राजा चंद्रसेन नगरीचं राज्य आता आपण हाती घेऊन सारं सांभाळायचं आहे नाही प्रधानजी जोपर्यंत महाराज तोपर्यंत राज्य समोर शकत नाही अरे पण महाराजांची इच्छा आहे की तू हे राज्य कारभार सांभाळावं महाराज आम्ही बोलत ते अगदी बरोबर आहे का एकदम बरोबर बोला ना. काहीच हरकत नाही महाराज बोलत असेल तर काहीच हरकत नाही ठीक आहे महाराज आपण राजगादीवरती विश्रांती घ्या ठीक आहे प्रधानजी. आणि राज्य कारभार तर आता आपल्याला सांभाळायचं आहे होय प्रधानजी आणि त्याच पद्धतीने महाराजांची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे घेतलीच पाहिजे तर माझा असं मत आहे राजकुमार सुरसेन बोला आपल्या राज्याच्या बाहेर एक भयंकर अरण्यामध्ये साधू महाराज राहतात होय प्रधानजी ऐकलं होतं मी होय आणि त्या साधू महाराजांकडे त्या महाराजांच्या आजारांच्या इलाजावरती अरे खाली बोला प्रधानजी साधू महाराजांकडे जाऊन आपल्या महाराजांच्या आजारावरती राजसेवक घंटा घंटा
बोला प्रधानी. आपण त्या साधू महाराजांकडे जाऊन आपल्या महाराजांच्या आजाराचं औषध घेऊन या. होय हो प्रधानी, आत्ताच जातो आणि औषध घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही राज्य सांभाळ. होय महाराज, आपण या राज्याची काहीच काळजी करू नका. चल आणि आपण औषध घेऊन या. ठीक आहे, हे तोच दे. राजकन्या, आपण पण आपल्या महाराजांची काळजी घ्या. तोपर्यंत आम्ही बेरपडका मारून येतो. माल रोकडा रोकडा. अरे हे काय आहे? ह्याला काय बरा बाबाचा अंदाज काय महाराजांची काळजी रंगमाळी जाऊन घ्या. महाराज विश्रांती करत आहेत, त्यांची काळजी करा. होय ए दादा ए दा काय करत आहे? अरे, बस सांगितलं ऐकायचं. काय ऐकू? महाराज रंगमाळी विश्रांती करत आहेत. रंगमाळी? होय, तर त्यांच्या महाराज रंगपंचमी खेळत आहेत असं ते म्हणताय. अरे, त्या रंगमाळीच्या बाहेर पावलं व्यवस्थित ठेवा आणि महाराजांची काळजी घ्या. अरे, स्वतः आपण सांगत आहे. सांगू का ना? काय झालं? माझा एक बराच कालावधीचा प्रश्न आहे. अरे असं कोणता प्रश्न आहे तुझं? अरे कोणतं? बराच कालावधीचा अरे पण असं कोणतं आहे? अरे हा खाली गेला ना तू. अरे मेल्या मी त्याची चोपडी उघडत होतो ना. अरे सांग म्हटलं ना. अहो महाराज मी मला काय सांगतो ऐका. काय झालं? अहो काल मोकावर गेलो तो मोकावर. हा, अहो चाल आणायला चाल. सांग आणायला. आणि काय झालं? अहो मगरीवर बसून चाल कापली मगरीवर बसून. अरे मगरीवरती बसलो. अरे मगर बसली होती, तुला माहित नाही? नाही अहो मी गेलो सगळी हा पाण्याचा वापर हा अरे अरे असा गेलो कसा गेला? आणि मगाशी सुटली होती. काय माझी भूमिकी मी असा गेलो हा, मी आता कापतोय लावा कापतोय लावा कापत होता. हो. कशाला? अरे सांगते का माझ्या बैलाला काळ्या बैलाला
काय हुशार होती. काय अशी भू भू करते अरे हसतोय मी याला याला अरे कोणत्या तू बागडीवरती बसून नवा कामात होतास? हे हरणाऱ्या अनिकेत चंद्रकांत बकवे यांच्याकडून तुमच्या कामासाठी दोघांच्या 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अंजली कुमार नवनाट्य मंडळ त्यांचं स्वतः शिरोणे आहे. अरे बागडीवरती बसून चाल कपडे हो बा. आणि बघत पुढे जात नव्हती इथेच बसून होती चावी फिरवला नव्हती. अरे बोलू नको. बोलू नको. मी बोलू का तू का मी बोलतो तू समजतो. काय नाही समजत समजतो. कसा विषय आहे माहिती का अरे बोल लवकर काय तुला. हो ये किली काय केली केली काय झालं? हा कमी आपला रवा हा आणि केली आणायला गेलो. बघ मग काय झाली केली. अरे मला लाव्यात कुठे केली भेटली अरे बघ, विचार आहे. राजसेवक सांगितलेलं ऐकायचं म्हणलं. रंगमाळी महाराजांना विश्रांती खर्च आहे. अरे काय झालं? माझा बराच कालावधीचा प्रश्न असा अरे असं कोणता प्रश्न आहे? होय होय माझ्या हाऱ्याच्या बाजूला उभा कोण म्हटलं का? उभा राहा. होय हा माझ्या वाडी झाला अरे कोण म्हटलं ना? हा दामला हे अरे हो घरात ऐका महाराज या इथं तुमची चोपडी ओपन करा बराच कालावधीचा प्रश्न. अरे बोलायचं लवकर. महाराज होय तुमचा पोपट कोपरीस खातो का पोपट पोपडीस खातो का? त्या पोपटाला लाल कोच आहे का तुमच्या पोपटाला लाल कोच आहे. अरे पोपट पोपडीस नाहीये. केळी खातो. होय राजसेवक पंचगड मंडळी पहारा ठेवा. महाराज रंगमाळी विश्रांती करत आहेत. त्यांची सुद्धा काळजी घ्या. का म्हटलं ना? आपण सोडवत नाही. अरे पोपटच्या गेलो अरे बोंडूस पडला बोंडूस. अरे बोंडूस पडला बोंडूस. काय माहिती कुणाला पडला तो. अरे काय? काय सांगितलं होतं? का म्हटलं ना? पोपटाचा पाय पडलाय का म्हटलं ना? अरे बोंडूस दामलाय त्याला वाटतं अरे बोलू काय नये. म्हटलं ना? पोपटच्या गेलो पहारा ठेवा. का म्हटलं ना? होय होय एकटा गेला होय मग सत्ता कशाला पाहिजे अरे का म्हटलं ना? उद्या आपली सत्ता येणार आहे उद्या आपली सत्ता येणार आहे हो काय गोळ करणार आहे अरे गोल करण्याचा विषय नाहीये. जर काय गोळ केलास तुझी गाठ माझ्याशी आहे का म्हटलं ना? तुझी
सारी सत्ता या सुरशांच्या हातात देत आहेस हे कदापि शक्य वाटणार नाही.